नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव राजेंद्र पवार आणि तुम्ही बघत आहेत इझी टू लर्न हे यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सोप्या भाषेमध्ये कसं फॉर्म फिलअप करायचं हे आपण हे यूट्यूब चॅनलवरती शिकत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकूया की आधार कार्ड हा डाउनलोड कसा करायचा. चला तर स्टार्ट करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला वेबसाईट टाकायची आहे, आधार कार्ड डाउनलोड असं नाव टाकायचं आहे. डायरेक्ट आधार कार्ड डाउनलोड, आधार कार्ड डाउनलोड हे नाव टाकल्यानंतर त्याच्यावरती सर्चवरती क्लिक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असं इंटरफेस दिसणार. त्याच्यानंतर जी पहिली वेबसाईट दिसते की गेट आधार युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, याच्यावरती तुम्हाला आता हे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं इंटरफेस दिसणार. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला जे नाव दिसतं की आधार डाउनलोडवरती तुम्हाला काय करायचं आहे, इथं क्लिक करायचं आहे आधार डाउनलोडवरती. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो असं इंटरफेस दिसणार. त्याच्यामध्ये दिसतं आहे की आधार कार्ड नंबर, त्यानंतर एनरोलमेंट आय डी नंबर, त्यानंतर तुम्हाला दिसतं व्हिज्युअल आय डी नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं, इथं आपला स्वतःचा हा इथं जो आधार कार्ड नंबर आहे हा तो इथं टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं काय करायचं आहे की जे कॅप्चर दिसतं इकडच्या साईडला ते तुम्हाला इथं हे टाकून घ्यायचं आहे. ते टाकून घेतल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, सेंड OTP वरती खाली क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर OTP सक्सेसफुल असं तुम्हाला नाव दिसणार आणि तुमचं जे मोबाईल नंबर आहे रजिस्टर आधार कार्डला त्याच्यावरती तो OTP दिले आहे त्याच्यावरती आलेला असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला दिसतं का डू यू वॉन्ट अ मास आधार कार्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही असे प्रायव्हेट ठिकाणी जात असाल आणि तिथे तुम्हाला आधार कार्ड द्यावं लागत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की इथं जर आपण क्लिक केलं तर इथं तुम्हाला मास आधार कार्ड येणार. मास आधार कार्ड म्हणजे काय, तर जो असं आधार कार्ड जर आपलं 12 अंकी असतं बरोबर, तर त्याच्यामध्ये जे सगळे असं XX येणार आणि शेवटचे 4 जे अंक असणार तेच फक्त दिसणार आणि तुम्ही हॉटेलला वगैरे ते तुम्ही यूज करू शकता जे प्रायव्हेट ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फक्त आधार कार्ड पूर्ण नंबरचं सध्या पाहिजे आहे, तर आपण काय करू, इथं क्लिक करणार नाही. त्याच्यानंतर जो विद्यार्थी मित्रांनो आपल्या फोनवरती जो OTP आलेला आहे तो OTP इथं तुम्हाला हा टाकून घ्यायचा आहे. ते टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड आधार कार्डवरती तुम्हाला हे क्लिक करायचं आहे. आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसणार की तुमचं आधार कार्ड हे डाउनलोड झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं डाउनलोडवरती आपल्याला हे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होईल, ते तुमचं आधार कार्ड हे डाउनलोड झालेलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं एंटर पासवर्ड दिसणार. तर विद्यार्थी इथं तुम्ही कसं टाकणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की ते ओपन कसं करायचं आहे. ते जे इथे दिलेलं आहे की तुम्ही जसं बघू शकता की इथं एक्झाम्पल दिलेलं होतं त्यांनी, का जर एखाद्याचं नाव अनिश वाय कुमार असेल आणि त्याचा डेट ऑफ बर्थ जर 1989 असेल तर तुम्ही इथं त्याचं जे पासवर्ड आहे ते तुम्ही कसं टाकू शकता, ANIS 1989. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे की जे आपले नावाचे 4 वर्ड्स आहेत ते इथं टाकून घ्यायचे आहेत. 4 वर्ड टाकल्यानंतर जे आपली जन्मतारीखचा वर्ष आहे तो इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. चला आता आपण बघूया. चला मित्रांनो, आता आपण इथं टाकून घेऊया. तर आपल्याला काय करायचं आहे की इथं आपल्या नावाचे 4 वर्ड्स आणि त्यानंतर आपलं जन्मतारीखचे वर्ष इथं टाकायचं आहे आणि इथं आपण ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओके केल्यानंतर इथं आपला आधार कार्ड हा दिसलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आधार कार्ड हा डाउनलोड करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असाल लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.